घरचं आमंत्रण आहे. ज्यावेळेस जेवण होईल त्यावेळेस खरं वाटेल. तर आत्ताच्या वेळेला राज्याची आर्थिक स्थिती बघितली तर मला असं वाटत नाही की राज्य सरकारने करू शकतो. नोंदणीपासून महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही आहे. त्यांची परिस्थिती बिकट आहे, तर शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. सरकार लक्ष देत नाही आहे असा त्यांचा आरोप आहे. सरकारचं महाज्योतीकडे नाही, सारथीकडं, बार्टीकडं, अमृतकडं सगळीकडं दुर्लक्ष आहे. या सगळ्या योजनेकडं सरकारचं दुर्लक्ष आहे. वर्ष 2-2 वर्ष या मुलांना जी काही सवलत पाहिजे ती मिळालेली नाही. परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे, 60% मार्काची अट होती ती आता 75% केली. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं सरकार जाणीवपूर्वक याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणे अशा प्रकारचा प्रयत्न करते. सरकार विशेषतः महाज्योती याच्याबरोबर सारथी आणि बार्टी आणि अमृत या सगळ्याकडं दुर्लक्ष करतं. सरकारने आता एकत्रित धोरण आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण सरकारची नियत याच्यामध्ये साफ नाही आहे. अनेक विद्यार्थी आता माझ्याकडे विद्यार्थी आलेले आहेत, महाज्योतीचे विद्यार्थी आलेले आहेत. मात्र या सगळ्यावर अन्याय करण्याचं काम सरकारचा हा समाज कल्याण विभाग करतो. शेतकऱ्यांना पीक विमा अक्षरशः फक्त 75 रुपये 198 रुपये मिळाला आहे. शेतकऱ्यांचा खर्च सरासरी जर पाहिलं तर 50 ते 60 हजार एकरी झाला आहे. ही थट्टा केली जाते का शेतकऱ्यांची? पीक विमा 1 रुपया द्यायचं सरकारने घोषणा तर केली, शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला, परंतु या पीक विमा कंपन्यांच्या दादागिऱ्या वाढलेल्या आहे. आता नियम आहे असा विमा कोणत्याही शेतकऱ्याला 1000 रुपयापेक्षा कमी दिला जाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे, सरकारचा नियम आहे. असं असताना आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातच काही उदाहरणं झालेली 77 रुपये 98 रुपये 107 रुपये. निश्चित मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारच्या कानी केलेल्या आहेत. विमा कंपन्या अशा पद्धतीनं काम करत असेल तर या विमा कंपन्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही सातत्याने घेत राहू आणि घेतलेली आहे. गुन्हे दाखल व्हायला हवेत का? कारण नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. ते आता काय तांत्रिक बाजू पाहिल्याशिवाय आपल्याला काय बोलता येणार नाही, कारण कशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. पूर्ण माहिती पण 38,000 ते 40,000 कोटी रुपये या विभागाचं विजेचा बोजा या विभागावर आहे. आणि हा 38 ते 40,000 कोटीचा बोजा असताना वीज मोफत कशी देणार हा प्रश्न आमच्या मनात आहेच आहे. आता सरकार ही योजना सरकारने जवळपास जेवढे वीज पंप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे याला लागणारी वीज आणि सरकारकडे असणारी वीज याचं जर मला वाटतं प्रमाण काढलं शेतकऱ्याला वीज मिळणं अवघड. सरकार वीज पंप सरकारनेच मागे योजना दिली होती सोलार पॉवर. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला, पण ती योजना फेल झाली म्हणून आता वीज बिल माफी करावी लागली. ती योजना फेल नाही झालेली, ती योजना चांगली आहे. केंद्राची पण योजना आहे, पंतप्रधान कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना. त्याचं टार्गेट अतिशय कमी आहे. जिल्ह्याला 5,000 त्याचाच दर जास्त आहे. ज्या दरात वीज मिळायला पाहिजे राज्यात अन्य राज्यामध्ये औद्योगिक दर सुद्धा महाराष्ट्र राज्याची जास्त आहे, कृषी दर सुद्धा जास्त आहे, रुटीन ग्राहकांना दिले जाणारे दर सुद्धा जास्त आहे. परंतु सिंगल फेज डबल फेज हा विषय ग्रामीण भागात बऱ्याच दिवसांनी परंतु तो यशस्वी झालेला नाही. शेतकऱ्यांचं फिडर वेगळं, गावातलं वीज सप्लाय करणारं फिडर वेगळं. आणि या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला वीज आपल्याला लागते किती, विजेचा पुरवठा किती. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये मला वाटत नाही 2 तास 3 तास 4 तासाच्या वर लाईट मिळत नाही. 8 तास नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. कारण वीज बिल माफ करणार वीज आम्ही वापरतच नाही, वीज आम्हाला मिळतच नाही. या वीज बिलेचा काय फायदा होणार आहे फक्त येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आत्ताच्या घडीला राज्याकडे विजेची कमतरता आहे. म्हणून विजेची कमतरता असताना निश्चित शेतकऱ्याला दिलेलं 6 पॉवरच्या इंजिनला दिलेलं मोफत विजेचं कनेक्शन फक्त ही घोषणा हा फार दादा पंजाबच्या धर्तीवर नाहीये. मला असं वाटतं काही जणांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी अशी त्यांनी लावलं असेल. काही उदय सिंग राजपूतांनी लावलेलं नाही.
किंवा विलास भुमरेंनी पण लावलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही त्याची फार चर्चा करायला. पण विलास मुलं नेता नाही म्हणते, पण विधानसभेसाठी तयारी सुरू करता येईल. मग आता कोणी गुढी घ्यायला बा शिवकांत उभा राहतो म्हणून काय नेता कुठं होत असतो.